आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल जो आहे तो आता पाडण्यात येणार आहे। ब्रिटिशकालीन असा हा पूल आहे। तब्बल 100हून अधिक वर्ष या ब्रिजला झालेले आहेत आणि हाच ब्रिज आता पाडण्यात येणार आहे। या ब्रिजच्या ठिकाणी नवीन ब्रिज उभारण्यात येणार आहे। हा नवीन पूल उभारण्यासाठी तब्बल 2 वर्षांचा काळ लागणार आहे अशी माहिती जी आहे ते MMRDA कडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे। दक्षिण मुंबईतील दादर इथल्या टिळक पूल आणि लोअर परळ इथे असलेल्या डिलाय रोड पुलाला समांतर असलेला हा पूल पाडल्यानंतर या 2 पुलावर वाहतुकीचा ताण जो आहे तो बऱ्याच प्रमाणात वाढू शकतो। सायन पूल आधीच बंद आहे, म्हणूनच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे। सांताक्रूज चेंबूर पुलासारखी या ठिकाणी देखील डबल डेकर उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे। खालचा पूल जो आहे तो पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा असेल, तर वरचा मार्ग जो आहे तो शिवडी नावाशेवा अटल सेतूचा मार्ग असणार आहे। MMRDA ने 4.5 किमीचा उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव जो आहे तो तयार केलेला आहे। या पुलामुळे अटल सेतूवरील वाहनांना थेट वरळी किंवा दक्षिण मुंबई आणि बँड्राच्या दिशेने प्रवास करणं सोपं जाणार आहे। हा जो पूल आहे तो जवळपास 100हून अधिकचे वर्ष या पुलाला लोटलेले आहेत। ब्रिटिशकालीन असा हा एल्फिस्टन पूल आहे। आपण जर पाहिलं तर मुख्य असा म्हणू शकतो परळ आणि प्रभादेवीला जोडणारा मुख्य असा हा ब्रिज आहे। याच पुलावरून बरेचशी नागरिक जे आहेत ते कामाच्या ठिकाणी पोहोचत असतात। बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांना याच पुलाचा वापर करावा लागतो, परंतु हा पूल पाडल्यानंतर त्या नागरिकांना नक्कीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो करायला लागणार आहे। इथे जर आपण पाहिलं तर आता देखील बऱ्याच प्रमाणावरती वाहतूक होत आहे। इथून लोक जात आहेत। सकाळच्या वेळेला देखील कामाच्या ठिकाणी जायचा बऱ्याचशा लोकांचा हाच मार्ग असतो। संध्याकाळी देखील घरी परतताना याच मार्गावरून जे नागरिक आहेत ते जात असतात घरी, आणि हाच पूल जो आहे तो पाडण्यात येणार आहे। तब्बल 2 वर्षाचा काळ जो आहे तो या ब्रिजसाठी उभारण्यासाठी लागणार आहे। आपण जर पाहिलं तर काही दिवसांवरतीच आता बोर्डाच्या परीक्षा देखील आलेल्या आहेत आणि याच बोर्डाच्या परीक्षेला बरीचशी विद्यार्थी असतात। ही विद्यार्थी देखील याच पुलावरून जे आहेत ते प्रवास करणार आहेत। त्यांना देखील कुठेतरी फटका बसू शकतो। परीक्षेच्या ठिकाणी जायला त्यांना देखील याच पूल हा बंद असल्यामुळे त्यांना उशीर देखील होऊ शकतो। म्हणून नक्कीच MMRDA ने या संदर्भात विचार करायला हवा आहे। नागरिकांची कुठेही गैरसोय होऊ नये या अर्थाने MMRDA ने विचार करायला हवा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।